नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. तर AMVI 2024 ची जी एक्झाम आहे ती केव्हा होणार आहे, त्याची तारीख केव्हा आहे, नोटिफिकेशन केव्हा येणार आहे आणि आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे, MPSCने आपल्याला कुठल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड केलेलं आहे, त्यावरून आपल्याला एक अंदाज लागतो की एक्झाम केव्हा होणार आहे. ते सर्व सविस्तर मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, परीक्षा कधी होणार आहे हा सर्वात मोठा सध्या प्रश्न उपस्थित झालेला आहे. बरेच यूट्यूबमध्ये येऊन या तारखेला एक्झाम होणार आहे, या तारखेला एक्झाम होणार आहे असं सांगत आहे. तर पहिले मी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर करून देतो की MPSCने काय सांगितलं आणि एक्झाम केव्हा होणार आहे. बघा, MPSC मार्फत मिळालेली जी माहिती आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये एक प्रसिद्धी पत्रक MPSCने आपल्यासमोर ठेवलेलं होतं. या प्रसिद्धी पत्रकामध्ये MPSCने मेन्शन काय केलेलं आहे ते थोडंसं सांगतो. 2 एक्झाम होत्या. एक होती आपली 28 एप्रिलची एक्झाम, ठीक आहे. 28 एप्रिलमधली जी एक्झाम होती ही MPSCची राज्यसेवेची एक्झाम होती, जी की पूर्व परीक्षेची एक्झाम होती. आणि एक एक्झाम होणार होती 19 मेला एक्झाम होणार होती, जे की एक्झाम होती समाज कल्याण अधिकारीची, ठीक आहे. तर ह्या दोन्ही एक्झाम ज्या होत्या या तारखेला होणाऱ्या पोस्टपोन झालेल्या आहे. या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय म्हटलंय, ही एक्झाम पोस्टपोन झाली आहे, समोर गेलेली आहे. मग त्याचं कारण जे आयोगाने आपल्याला दिलं आहे ते दिलेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षेच्या बाबतीतील पुढील तारखा घोषणा करण्यात येईल. म्हणजे सिंपल मध्ये साधं म्हटलेलं आहे की हे आरक्षणाची जे तरतूद होती यामुळे ही एक्झाम गेलेली आहे पोस्टपोन. हे जे बाजूला दिसत ना माझ्या, हे मी तर तुम्हाला मोठ्या ह्याच्यात करून दाखवलेलं आहे. आता याचा अर्थ होतो का की एक्झाम केव्हा होणार, तर आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहे त्या लागू झाल्यानंतर. म्हणजे सिंपल आहे की आपलं जे नोटिफिकेशन येणार होतं, जे की कंबाईन एक्झामचं होतं, ते नोटिफिकेशन आता समोर गेलेलं आहे. मग आता किती समोर गेलेलं आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. जर 19 मेची एक्झाम जर समोर गेलेली आहे, आपलं नोटिफिकेशन येणार होतं फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये, ओके. परंतु आतापर्यंत आलेलं नाही आहे. याचा अर्थ एक्झाम होणार नाही असा नाही आहे. एक्झाम 101% होणार आहे. व्हॅकन्सी पण खूप आहे. परंतु हे एक्झाम समोर गेल्या याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की आपली एक्झाम सुद्धा 2 ते 3 महिने आता समोर गेलेली आहे. ठीक आहे. जेवढी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे 2 महिन्यापर्यंतची एक्झाम तर एक्सटेंड झाली. मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही कुठून माहिती काढली? कोणत्याही युट्यूबरला माहित नाही एक्झाम केव्हा होणार आहे. पण आता 1 महिना तर आपली एक्झाम पुढे गेलेली आहे. 1 ते दीड महिना. तर 1.5 महिना म्हणजे 2 महिने आपले पकडायचे आपल्याला. तर 2 महिना आपली एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. जी एक्झाम आपली 16 जूनला होणार होती ती आता होणार नाही असं निश्चितता त्याची दिसत आहे. ठीक आहे. कारण की वेळ खूप कमी राहिला आहे. ह्या पण एक्झाम व्हायची आहे. यांचं पण काही प्रोग्रेस नाही झालेला आहे समोर. आता दुसरा प्रश्न होतो, मग आता आपण करायचं का? की अभ्यास करायचा की नाही करायचा की आणखी काही असेल? तर तुम्हाला एक डेटा माझ्यासमोर आलाय. तो डेटा मी सर्वांना, कारण की मोस्टली AMVI करणारे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी सर्व मेकॅनिकल, त्यानंतर डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल, त्यानंतर प्रोडक्शन, त्यानंतर बरेच ज्या फील्ड असतात ऑटोमोबाईल सेक्टर यातले आहे. आणि जे अदर विद्यार्थी आहे जे डिप्लोमा केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आहे. तर एक माहिती आलेली आहे. ही माहिती मला तुमच्यासमोर ठेवायची होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही आहे सध्या गडबड काय चालू आहे. मोस्टली जे जॉबला आहे त्यांना सर्वांना माहिती आहे. पण जे जॉबला नाही आहे, जे जॉब करत नाही आहे, त्यांना असं वाटतं की आयुष्य खूप चांगलं आहे. आपण इंजिनिअर झालो, आपण डिप्लोमा झालो, तर सगळं व्यवस्थित आहे. आपण काय मस्त पगार मिळणार आपल्याला करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा, अशी कंडिशन नाही आहे. जे विद्यार्थी कॉलेज लाईफ जगत आहे सध्या, जे विद्यार्थी डिप्लोमा लाईफ जगत आहेत, त्यांनी थोडेसे डोळे उघडायचे आहे तुमचे, माइंडला ओपन करायचं आहे. कारण की अजून सुद्धा मला बरेच कॉल येतात, "सर आम्ही काय करायचं, काय नाही?" आणि सर्व विद्यार्थी आपल्या मौज-मस्तीत चालू आहे. तर बघा, इथं मी पहिले डेटा काय आहे सांगतो आणि ही इन्फॉर्मेशन, ही जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे. ही आपल्याला भारत सरकारने दिलेली माहिती दिलेली आहे. हे द इकॉनॉमिक्स टाइम्स आणि द इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल तुमच्यासमोर आहे. ज्या मोठमोठ्या IITs असतात आपल्या भारतामधल्या, IIT बॉम्बे, IIT खरगपूर आहे ना, या सर्व ज्या मोठमोठ्या IIT आहे यामध्ये सध्या जॉब नाही आहे. इथे 60% जे स्टुडंट आहे ते जॉबसाठी पाहत आहे. 60% जवळपास 10 ते 20% विद्यार्थ्यांना जॉब नाही मिळत आहे. असं म्हणत आहे की 70 ते 60% विद्यार्थ्यांना तिथं जॉब मिळत आहे. म्हणजे 100 विद्यार्थी जर IIT बॉम्बेमध्ये असेल, तर त्यातले 70 विद्यार्थ्यांना जॉब आहे, 30 विद्यार्थ्यांना जॉब नाही. ठीक आहे. म्हणजे 30-25 विद्यार्थी खाली आहे. हा तर आकडा यांनी फक्त दिलेला आहे, याच्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि याचे पुरावे सुद्धा आलेले आहे. इव्हन IIT बॉम्बेतले विद्यार्थी समोर येऊन त्यांनी, आता तुम्ही काय पाहता? तुम्ही YouTubeला काय पाहता? शॉर्ट व्हिडिओ पाहता. तुम्ही YouTubeला काय पाहता? चांगल्या गोष्टी पाहतच नाही. कारण की सध्या तुम्हाला एन्जॉय करायचा, लाईफ एन्जॉय करायचा आहे ना. जगा, एन्जॉय करा. सध्या तुमचे दिवस आहे. नंतर कळणार तुम्हाला की जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होईल, जेव्हा तुमचा डिप्लोमा कंप्लीट होईल, तुम्ही कुठल्यातरी जॉबवर लागणार, तेव्हा तुम्हाला कळणार की लाईफ कसं आहे तर. कारण की स्ट्रगल लाईफ आहे. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की तुम्हाला 0.01% जरी चान्स असेल ना अभ्यास करण्याचा, तरी तो द्या. 0.01%. बघा, मी काय म्हणतो, सिंपल लक्ष द्या माझ्याकडे. मी काय म्हणतोय की जर तुमच्याजवळ चान्स आहे, ठीक आहे, तुम्ही जॉब करताय, 24 अवर तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. 24 तासामध्ये तुम्ही लागीन तेवढ्या मस्त्या करा, लागीन तेवढी करा. फक्त तुम्ही स्वतःसाठी 2 तास नाही देऊ शकत का? 2 तास मागतो मी तुम्हाला. आणि 2 तास फक्त अभ्यास करा. कोणी
ज्याला नॉवेल्स वगैरे वाचायची सवय असते, नॉवेलच्या ठिकाणी आपले बुक्स वाचा रे बाबांनो. काही वेगळं करायचं नाही आपल्याला, एक्स्ट्रा काहीच नाही करायचं आहे. फक्त थोडाफार अभ्यास करायचा आहे. स्वतःला 0.1% थोडी चान्स दिला तुम्ही अभ्यास करताना, तर नशीब तुमचं खुलून जाईल. स्टडी बनवा, एक प्लॅन बनवा. बघा, सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला मी. जर तुम्हाला एन्जॉयच करायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर एन्जॉयच करायचं असेल लाईफमध्ये, करा ना. एन्जॉय करायला आपण नाही म्हणत नाहीये. तुमच्याकडे 24 तास आहे. तुम्ही जॉब करत आहे, मजा करत आहे, सर्व सर्व. पण तुम्ही जो जॉब करताय त्या जॉबमध्ये जर तुम्हाला 25K किंवा 30K पर्यंतच तुमची सॅलरी असेल, तर तुम्ही आयुष्य कसं जगू शकणार? आणि त्या सॅलरीवर तुम्ही जर आयुष्य जगायचं ठरवलंच असेल, की नाही आम्हाला हेच जगायचं आणि एन्जॉय करायची लाईफ, तर तुम्ही जगू शकता. तुमच्या ह्याच्यात मी काही माझं इंटरफेअर करत नाहीये. पण माझा सल्ला काय आहे बघा तुम्हाला, जर तुमच्याकडे 0.1% किंवा 1% जरी चान्स आहे ना, की मी करू शकतो, माझ्या 24 तासातले मी 1 तास जरी देऊ शकतो, दीड तास देऊ शकतो, अर्धा तास देऊ शकतो, तर अभ्यास करा. कारण की होऊ शकते ही जी 2 महिने तुमच्यासाठी समोर गेलेले आहे ना, हे लाईफ बदलू शकते. तुम्ही म्हणणार, "सर, जे 5-5 वर्षापासून अभ्यास करून आले, त्यांचंच होऊन नाही राहिलं, तर आमचं कसं होईल?" असं काही नाहीये. मी असे उदाहरण देतो आपल्या क्लासमधले विद्यार्थी, की ज्यांच्याजवळ बिलकुल टाईम नव्हता, ते सुद्धा जॉब करून, अभ्यास करून आज पोस्टिंगवर लागलेले आहे. ज्यांची इथं परिस्थिती खूप खराब होती, ते सुद्धा जॉबवर लागलेले आहे. अभ्यास कसा करावा लागतो? आपल्याला पी-एच-डी नाही करायची आहे. जे विद्यार्थी 5 वर्षापासून अभ्यास करून आले, ते रिअलमध्ये अभ्यासच करत नाहीये. ते मस्त्या करायला आले, जे एन्जॉय लाईफ करतात अशी. जे सीरियस विद्यार्थी असतात ना, ते व्यवस्थित प्लॅन बनवतात. प्रॉपर 2 तास अभ्यास करणार, पण काय करायचं आहे पाहतात. पी-एच-डी नाही करायची ना बाबा. आपल्याला काय करायचं आहे हे सर्व समजलं पाहिजे. याच्यावर मी ऑलरेडी खूप व्हिडिओ बनवलेले आहे. मी आपल्या ॲपची लिंक सुद्धा खाली कमेंट सेक्शनमध्ये टाकतो. त्यामध्ये फ्री व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी काही सेमिनार घेतलेले आहे. ते बघा. बघा, 2 तास चांगल्या गोष्टी. बाकी तुम्ही जे वाटते ते करा. कारण की जर तुम्हाला आयुष्यभर 25 ते 30,000 नोकरीवर जॉबवर काम करायचं असेल आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं असेल, तर मी म्हणतो स्वतःला एक चान्स तर देऊन पहा. 1%चा, की माझं झालं तर ठीक, नाही झालं तर आयुष्यभर तर हेच करून राहिलो आपण. जर मोठमोठ्या आय-आय-टीमध्ये जर जॉब नाही आहे, तर सध्या तुम्ही काय विचार करताय? सध्या काय परिस्थिती आहे सर्वांना माहिती आहे. बरं, मी हे सांगतोय म्हणून ठीक आहे, माझं काम आहे सांगणं म्हणून सांगत नाहीये. तुम्ही तुमच्या भाऊ असेल तुमचा, कोणी दीदी असेल मोठी तुमची, त्यांना विचारा की काय परिस्थिती आहे. त्यांना कॉल तर करा. तुम्ही तुमच्या एका लाईफमध्ये, कॉलेजच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये एवढे गुंतलेले आहे ना, तुमचा तो मित्र असतो, तो त्याला सांगतो की असं करावं लागते, असं करावं लागते, मी इथं चाललो आणि तिथं चाललो. अरे, तुमच्यापेक्षा जे सीनियर आहे, ज्यांना जास्त नॉलेज आहे ना, त्यांना एकदा कॉल तर करा. तुमच्या लाईफबद्दल तुम्ही सीरियस तर व्हा. नाहीतर 25-30 हजार जॉब करणार आणि आयुष्यभर तुमचं रडत बसणार. त्यापेक्षा एक छोटासा चान्स आहे. 2-3 महिने एक्झाम समोर गेलेली आहे. एक्झामचा 16 जूनची एक्झाम आपली पोस्टपोन होण्याची दाट शक्यता झालेली आहे. हा टाईम स्पॅन वाढवा. स्वतःला अभ्यासामध्ये आणा. एकदा जर चांगल्या गोष्टीत आणायला सवय झाली ना, तर चांगले बनणार. वाईट गोष्टी तर आपण आता पण करूनच राहिलो ना, तर थोडंसं चांगल्या गोष्टीमध्ये या. तुमची जे डार्क साइड आहे ना, जे एन्जॉय करत आहे, हे साइड विसरून एक डार्क साइड बघा, की आपल्या घरी सीरियसनेस किती आहे, आपले आई-वडील आपल्यासाठी किती मेहनत करत आहे. ते बघा थोडंसं. मी तुम्हाला क्लास लावायला बिलकुल नाही म्हणत नाहीये. मी क्लाससाठी बिलकुल फोर्स नाही करत आहे. मी तुम्हाला अभ्यासासाठी फोर्स करत आहे. तुम्ही तुमच्या 24 तासातले जर तुम्ही 1 ते दीड तास किंवा 2 तास जरी दिले, तरी कुठलीही एक्झाम क्रॅक होऊ शकते. 2 तास मोबाईलला हात लावायचा नाही, 2 तास फक्त अभ्यासच करायचा आहे. एक प्रॉपर प्लॅनिंग बनवा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, की सर आम्हाला हे पाहिजे. मी तसे व्हिडिओ घेऊन येतो. तुमचं लाईक मला मोटिव्हेट करतात, तुमचे कमेंट मला मोटिव्हेट करतात. मी तसे व्हिडिओ बनवत राहतो. ठीक आहे. तुम्ही अभ्यास सोडू नका. जेवढा होईल तेवढा अतोनात अभ्यास करा. होऊ शकते हे 2-3 महिने तुमच्यासाठी काय होऊ शकते आलेले आहे. एक्झामसाठी तुमच्याचसाठी आलेले आहे. तुम्हीच क्रॅक करणार. कारण की आपण वाईट तर काम करून नाही राहिलो. मी तुम्हाला की बंदुका उचलून कोणाला मारायचं थोडी सांगून आलो किंवा तलवारी उचलून कोणाला खून करायचं थोडी सांगून आलो. मी तुम्हाला चांगलंच सांगून आलो, की अभ्यास करा. बरोबर आहे. जर तुम्ही एखादी पोस्ट जर काढून गेली, ठीक आहे. कधी आपले तारे कधी चमकेल हे कोणालाच माहीत नसते. कधी तुमचे स्वप्न कधी पूर्ण होईल हे कोणाला माहीत नसते. त्यामुळे तसंच आहे, जर आपण कर्म करत गेलो, तर त्याचं फळ आपल्याला कधी पण मिळत राहते. फक्त एक आहे, एक लक्षात ठेवता नेहमी, कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. रेग्युलर अभ्यास करावा लागणार आहे. जर तुम्ही अभ्यास करत आहे असा, तर रेग्युलर करा. 1 तास करा, दीड तास करा. आज अभ्यास केला, उद्या नाही केला, परवा केला तर नाही होणार. रेग्युलर पाहिजे. हुशार नाही पाहिजे. विद्यार्थी हा हुशार असल्याने पोस्ट निघत नाही. विद्यार्थी हा रेग्युलर असल्याने, कन्सिस्टन्सी असल्याने किंवा त्याच्यामध्ये एक सस्टेनेबिलिटी असल्याने तो पास होतो. तर आजचं जे जग आहे ना, हे शॉर्ट व्हिडिओ किंवा शॉर्टमध्ये लवकर पाहिजे सगळ्यांना लवकर. या एंडिंगपर्यंत जे विद्यार्थी पोहोचले असेल त्यांना माझ्या गोष्टी समजल्या असेल पूर्णतः. तर शॉर्टमध्ये हार्ड वर्क केल्याशिवाय पोस्ट निघणार नाही. शॉर्टकट हे एका लिमिटपर्यंत टिकते. हार्ड वर्क हे लाँग टर्मसाठी टिकते. म्युच्युअल फंड तर तुम्हाला खूपदा सांगते ना, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ते म्हणतात की शॉर्ट टर्मसाठी करू नका, लाँग टर्मसाठी करा. तुम्हाला काय मिळेल? रिटर्न जास्त मिळेल. तर सेम इथं पण आहे. जर तुम्ही लाँग टर्मचं प्लॅनिंग केलं, आत्तापासून अभ्यास केला, तरच पोस्ट निघेल. जर तुम्ही म्हणणार, "सर, आता एक्झाम आली 2 महिन्यात मी अभ्यास करतो पोस्ट काढतो." तर पॉसिबिलिटी शून्य आहे. कारण की आत्ताच्या जिल्हा परिषदच्या, एम-आय-डी-सीच्या किंवा आता
मला वाटते 3-4 एक्झाम झाल्या. म्हाडाची एक्झाम झाली, ठीक आहे. त्यानंतर तलाठीची एक्झाम झाली. यामध्ये जर तुम्ही लिस्ट काढली टॉपर्स कोण आहे, तर जे विद्यार्थी 1-2 वर्षापासून एम-पी-एस-सीचा अभ्यास करतात, जे सीरियस आहेत, जे सस्टेनेबल आहेत, त्यांचीच पोस्ट निघालेली आहे. जे विद्यार्थी 2 महिन्यामध्ये आले आणि जॉब आम्ही सर आम्हाला पोस्ट काढायची आहे, नगर परिषदची काय लावली बॅच लावली किंवा जे याची बॅच लावली त्यांचं झालेलं नाहीये. ते फक्त त्यापुरते त्यांना फक्त ते फिलिंग येते की नाही माझं होऊ शकते. त्या फिलिंगसाठी ते बसलेले आहे. इव्हन आता सुद्धा बरेच आता पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे किंवा तिकडे ए-एल-पीची जाहिरात निघाली आहे. बरेच विद्यार्थी आता अभ्यास करायला लागले. खूप जोमात करायला लागले की माझं होऊ शकते. पण तुम्ही पहिले विचार करा की आपण याच्या आधी किती अभ्यास केलेला आहे. जर आता तुम्हाला ही एएमव्हीआयची एक्झाम काढायची असेल तर आत्तापासून डिसिजन घ्यावं लागेल की मला करायचं आहे 2-1.5 तास. ज्यांच्याकडे टाईम आहे तर त्यांनी तर 4-4, 5-5 तास टाईम द्या आणि अभ्यासाला लागा. हा 0.1% जरी चान्स तुमच्याकडे आला, तर तुमचं लाईफ बदलून जाईल. सर्वांनी जेवढं होईल तेवढा अतोनात अभ्यास करा. काही प्रश्न असेल, तुमचे क्वेशन्स असेल, तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करा. तुम्ही लाईक करा, कारण की त्याच्यामुळे मला काय मिळतं, एक मोटिव्हेशन मिळते, की मला आणखी व्हिडिओ बनवायचे आहे. मी आपल्या ॲपची पण लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून तुम्ही फ्री व्हिडिओ बघून घ्या. काही त्यामध्ये पण प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. बऱ्याच काही मी फ्रीमध्ये डेटा तुम्हाला प्रोव्हाईड करत आहे. फक्त अभ्यास करा. जेवढे महिने आपल्याला मिळणार समोर, तेवढे पॉझिटिव्हली घ्या. आता तुमच्या समोर लक्षात आलं असेल, की काय कंडिशन आहे सध्याची. थोडेसे तुमचे जे सीनियर आहेत त्यांना कॉल करा नक्की आणि त्यांना विचारा, की जॉबची कंडिशन काय आहे. माझ्यावर पण विश्वास नका ठेवू. तुम्ही तुमच्याच विद्यार्थ्यांना विचारून पहा. म्हणून म्हणतो, की 1% जर चान्स असेल तर अभ्यास करा. पुन्हा एकदा एक डायलॉग तुम्हाला जो माहिती आहे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.